इन्स्पेक्टर? खूप काळजी वाटली होती तिची. हो, माझा मुलगा, माझी बायको, तिची इतकी सवय झाली होती ना की, आणि मग तुम्हाला काही जरी कळलं ना तर लगेच कळवा आम्हाला. प्लीज प्लीज इन्स्पेक्टर. हो, थँक्स. अजून काहीही कळलेलं नाहीये. काय नशीब घेऊन जन्माला आली मुलगी कुणास ठाऊक. तिच्याच वाट्याला हे काय येतं रे सगळं. खरंय का? बरं, साहिल आता ठीक आहे ना? त्याला समजावून झोपवलं आता. खूप मनावर घेतलं का त्याला? ती एका खूप खेळायची ना त्याच्याबरोबर. बरं, गुरुजींना कळवलंस? गुरुजींना कळवलं, सगळ्यांना कळवलं. पुढे काय होईल कोणास ठाऊक. ताई, अहो दर्शनाला खूप मोठी राग होती. मनात म्हटलं, तेव्हा तुला जर हा दत्तक विधी मान्य असेल तर मला पटापट दर्शन दे. आणि पाहता पाहता रांग संपली. मी ना तुमच्यासाठी प्रसाद आणलाय, आणि लेखाला ते साखर फुटाणे आवडतात ना, ते आणि बत्ताशे आणले. थांबा, हा देते. सरकार, सरकार तुम्ही सदीवर आला का? देवाची कृपा झाली बघा. अरे देवा, हे काय? वाकडे सरकार, सरकार हा भोसले साहेब. याला सपला तुमचा भोसले साहेब. मीच सपवलं त्याला. हे परशा, बाहेर जा आणि लक्ष ठेव. सरकार, हे काय केलं तुम्ही? हा भोसले म्हणजे दिल्लीवरनं पाठवलेला ऑफिसर. आधीच त्या हाणण्याचं प्रकरण, आणि आता तर तुम्ही एका पोलीस ऑफिसरचा खून केला. नाही, मी याच्यात काही करू शकणार नाही सरकार, काही करू शकणार नाही. अहो सरकार, अहो असं का केलं सर? अहो निदान आमचं तरी विचार करायचा होता. तुम्हाला काय झालं तर आमचं कसं होतं? बस. अभय, राम राम. धनंजय वाकडे बोलतोय. एक सिरियस मॅटर घडलाय. दिल्लीचा एक पोलीस ऑफिसर लागला तर आमच्या माग. आम्ही सपवलं त्याला.
म्हणजे विचार न करता नकळत घडलंय आतनं. आता तुम्हीच यातनं बाहेर काढा. सांभाळा आम्हाला. पुढ्यात फोन नको करूस. अजून वेळ आली नाहीये. देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि देवाला म्हटलं, देवा, तिच्या नशिबात जेवढं काही वाईट आहे तेवढं सगळं काढून टाक. मी डोकं वर केलं तर एक सुंदर मुलगी दिसली. लेखा इतकीच होती. तसंच हसणं, तसंच बोलणं. मी देवाला म्हटलं, देवा, तिच्याही चेहऱ्यावर असंच हसू हसू दे. तुम्ही दोघं हात पुढे करतायत. मुलं कुठे आहेत? साहिल? आत्ताच झोपवलंय त्याला. मग लेखा कुठे? लेखा, मावशी, लेखा कुठे बाहेर गेली आहे का? अरे, तुम्ही दोघं बोलत का नाहीये? कुठे लेखा? अरे सांगा ना, कुठे लेखा? देवा, असं माझ्या लेकीने काय पाप केलं होतं म्हणून तिला तू अशी शिक्षा दिलीस? कुठे गेली असेल ती? साहेब, पोलिसात कळवलं का? अरे बाहेर तरी कुठे गेले असतील? मला खरंच काही माहिती नाहीये मावशी. साहेब, त्या तुमच्या बहीण आहेत म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण त्या असं वागू शकतात यावर माझा विश्वासच बसत नाही. मी लहानपणापासून तुम्हाला दोघांना अंगा खांद्यावर खेळवलं, पण दोघांमध्ये किती फरक. त्या
असं करतील यावर माझा अजून विश्वास बसत नाही. माझाही विश्वास बसत नाहीये मावशी, पण हे असं सगळं घडलंय ते तरी खरं आहे ना. एक मिनिट. माया. हॅलो. हॅलो शैलेंद्र, माया बोलते. हा बोल. तू आणि मनाली लगेच निघा, लेखाचा पत्ता कळलाय. लेखाचा पत्ता कळलाय? कुठे आहे ती? आणि तू तू कुठे आहेस? अरे ते महत्वाचं नाहीये, तुम्ही ताबडतोब निघा आणि मंगळवार पेठेत या. मंगळवार पेठ कळलं ना? हो हो, आम्ही लगेच निघतो. लेखीचा पत्ता मिळालाय, मंगळवार पेठेत आहे ती. कुठे आहेत त्या? ते महत्वाचं नाहीये, आपण लगेच निघूया. हो, मी पण येते. नाही मावशी, तुम्ही साहिल जवळ थांबा, तो एकटा आहे. तुम्ही काही काळजी करू नका, सांभाळून जा आणि पोचल्या मला फोन करा. हो चल चल, मला निघूयात. हो चल. गाडी निघाली, तयारीत राहा, चूक होता कामा नये. ठेव आणि कुठेही तोंड उघडायचं नाही, आलं लक्षात? चल निघ. काय पाटील, त्या दिल्लीवाल्याची बाडी कंच्या गल्लीत टाकली? सरकार त्याची विल्हेवाट लावली आहे मी, तुम्ही काळजी करू नका. काही असा पाहिजे पोलीसवाला. आमचा पोलीसवाला काय करतोय तर दुसऱ्या पोलीसवाल्याची बॉडी ठिकाण्याला लावतोय. शाबास शाबास. आणि काय वीर, तुमचं काय झालं काम? कुठला पुरावा मागं ठेवला नाही ना? तुम्ही काय बी काळजी करू नका सरकार, त्या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही. आणि ती जर लागली तर या कानापासून त्या कानापातूर गळा कापून ठेवी. आमच्यासाठी काय हुकूम करता? झोपू नका, डोळ्यात त्याल घालून जाग्या राहा. आम्ही चाललोय चंद्रीला आणायला. पर जर काही गडबड झाली आणि चंद्री हितं आली तर तिला हितच दाबून ठेवा आणि मागच्या वेळेसारखी माती खाऊ नका. वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघते समजा. पाहिजे असतील तर अनेक 2-5 माणसं देतो. नका नका, अहो मी 1 ते 10 जणांच्या बरोबर आहे. तुमचा सबूत खाली पडू देणार नाही मी. काय गाडी आली? होय सरकार. बरं, आम्ही निघतोय आता. सोपाण्याला इथं ठेवलाय, काय लागलं तर त्याला सांगायचं. वय. पाटील, पोलीस स्टेशन सांभाळा. जो काय पैसा लागेल तो सोपाण्याकडनं घ्यायचा. हो सरकार. चला रे.
बुलेट स्पीड वाढीव पळीव गाडी पळीव लवकर माया पंडितला गाठायचं आहे. सरकार आपण तिला फोन केला असतं तर बरं झालं असतं. आता ही अक्कल तू शिकव मला. तिचा नंबर नाही माझ्याकडे. परवाच्या ऍक्सिडेंट मध्ये मोबाईल गेला माझा. सगळा घोळ झालायच्या माईला. हान हान गाडी चल. अहो सरकार आताच त्या ऍक्सिडेंट मधून वाचलेत तुम्ही आणि गाडी कशा पे पळवायची. हे सकाळ बांबलीच्या त्या माईला मी भ्यालो नाही आणि तू कशाला भीतोस. पळीव म्हटलं ना वा. हो हो सरकार हे बघा. चल मागे चल. लेखा मंगळवार पेठेत कशी काय पोहोचली कोणाच ठाऊक. आणि मायाताईंना कसं कळलं? कोणी का सांगेन आपण लेखा सापडली हे खूप झालं. सुखरूप असू दे म्हणजे झालं. हो, तेही आहे. सेलू सगळं ठीक असेल ना? शैलू फास्ट. शैलू कोण आहे ती लोक? शैलू काय पाठलाग करतात आपला?
बोस काम झाला. गुड. काम झालंय. आणि बुलेट हान लवकर. अहो सरकार तुम्ही कशा पाहिजे टेन्शन घेतायसा. हे बघा आलं की जवळ. सरकार चंद्री तुमचीच आहे आणि तुम्हाच मिळणार बघा. हे तू मला सांगायची गरज नाही, हे माहिती आहे मला. ही आत्ता पतूर लपली होती कुठे हेच कळत नव्हतं. सरकार पण आता कळलं की. पण त्याला बी लई टाइम झालाय आता. ती तिथनं निसटायच्या आधी तिला गाठायला पाहिजे. सरकार चंद्री तिथं पण नसली तर. चले वय सरकार. चला आता डोळ्यात पाणी आणण्याची वेळ झाली आहे. सगळ्या जगाला कळायला तर हवं मला माझा भाऊ गेल्याचं किती दुःख झालंय ते. चल आज जाऊया. त्या मनोरमाला घराबाहेर काढायला हवं ना. चल. एक मिनिट. हा कुठे होता? मी घरातून बाहेर पडले तेव्हा तर घरीच होता हा. म्हणजे हा तेवढ्या वेळात म्हणजे मला तिथे आलेला डाऊट खरा होता तर. ओ माय गॉड. त्याला आपणच किडनॅप केलं हे याला. म्हणजे साहेबांताई कुठे आहेत? साहेबांताई ते तर तुला आणायला गेलेत. पण कुठे? मायाताईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या लेखा सापडली म्हणून तुला घ्यायला गेले ते. मावशी याचा अर्थ मामा आणि मामीचा जीव धोक्यात आहे. आई बाबा कुठे आहेत?
आहेस तू? साहिल तू आज जा हां प्लीज. मावशी आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे. पण कुठे? मावशी आता प्रश्न विचारू नका, तुम्ही यांच्यासोबत जा. लेखाताई तू कुठेही जायचं नाहीस. तुम्ही निघा लवकर, मी साईसोबत घरला थांबते. लेखा नीट ऐकून घे, काही झालं तरी दार उघडायचं नाही. ओके चला. मला दार बंद करून घ्या. लेखाताई काय झालं? आता हे कुठे चालले? याचा अर्थ आता लेखा घरात एकटीच आहे. नाही चल. समीर दादा असं का म्हणाला? जीवाला धोका म्हणजे काय? काही नाही रे, म्हणजे ना आई बाबा कुठे गेलेत? अरे ते बाहेर गेले आहेत, येतीलच ते. आधी सांग तू कुठे गेली होतीस? मी ते ना, तू नव्हतीस तेव्हा मी इतका बोर झालो होतो ना. बाहेर रे, मला बी तुझी लई आठवण येत होती. माझ्याशी खेळायला कोणीच नव्हतं, मी कंटाळलो होतो. चल आता मी आली आहे ना, आपण खेळूया. तोपर्यंत साहेब आणि ताईबी येतील. हो काय खेळूया? आंधळी कोशिंबीर. हो पण राज्य तुझ्यावर आ. चालेल, थांबा मी आले. आणि नो चिटिंग ना. हा 1 2 3. साहिल, साहिल. साहिल, ताई साहिल. साहिल. कुठे गेला? साहिल, साहिल. कुठे गेला? साहिल. माझ्याशी आंधळी कोशिंबीर खेळतेस हो? जा त्या पोराला शोध जा. असेल कुठेतरी घरातच. मी बघतो हिच्याकडे. कोणाला ओरडतीयस? कोणाला ओरडतीयस?
शैलेंद्र आणि मनाली गेली असतील एव्हाना ढगात. साहिल, साहिल बाळा, साहिल. एव्हाना पोचलेही असतील. आता या पोराची पाळी. साहिल, 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 साहिल. कुठे पळशील? हा? कुठे पळशील? साहिल, बाळा, कुठे पळशील? आता इथून कुठे पळशील? मला चावलीस ना तू. साहिल बाळा, कुठे आहेस तू? साहिल, साहिल, इथे लपून बसलायस तू? उठ 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 बघू. चल माझ्या बरोबर. तुझे आई बाबा गेले, आता तुझी पाळी आहे. कळलं का? चल. प्रशांत, 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 काय झालं तुम्हाला? कुठे गेली? साहिल, 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 चल चल साहिल, चल. उठा, उठा. ठीक आहात का तुम्ही? हो. कुठे गेले ते? जरा शोध आधी तू. आपण बघूया त्याला. रेखा, कुठे गेली ती? ऐक. माया लवकर चल, ती पोरं खिडकीतून पळाली. तू त्याचा हात सोडलाच कशाला मुळात? चल लवकर. काय झालं? रडू नको साहिल. थोडस आपल्याला धावायचंय. ती लोक आपल्याला पकडतात. उठ साहिल, नको रडू साहिल. साहिल रडू नको रडू. चल उठ साहिल, साहिल उठ, उठ. माया लवकर ये. काय हो? चला ना. एक मिनिट थांब. काय झालं? मला असं वाटतं की या दोघांच्याही मागे आपण एकत्र जाण्यात काहीच पॉइंट नाही. म्हणजे काय? समीर आणि मावशी कुठे गेले तेही आपल्याला माहित. मला वाटतं की ते घरी परत येतील. म्हणून तू घरी जा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेव. हो, पण आत्ता लेखाला शोधणं जास्त महत्वाचं नाहीये का? तिला कसंही करून त्या वाकडेच्या ताब्यात द्यायला हवं. ते मी सगळं पाहतो. मी शोधतो तिला आणि वाकडेच्या ताब्यात दिल्यानंतर तुलाही कळवतो. ठीक आहे? आणि साहिलचं काय करायचं? मी त्याला सांगून बसले की आपण त्याच्या आईबाबांना मारलं. ते दोघं जर आपल्याला सापडलेच नाहीत आणि साहिल हे कोणाला सांगून बसला तर? त्या लेखालाही मी सांगून बसलोय. नाही माया, साहिलला शैलेंद्र आणि मनालीच्या मार्गाने जावं लागणार. मला तर वाटतं की लेखाला आपणच किडनॅप केलं होतं हे समीरला सुद्धा कळलंय.
हो, ज्या अर्थी तो लेखाला सोडवून घेऊन आला त्या अर्थी त्याला ते नक्कीच कळलंय. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव माया, आत्ताच्या परिस्थितीत समीर सुद्धा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. समीर निदान आपल्या बाजूने होईपर्यंत तरी त्याच्यावर लक्ष हे ठेवावंच लागणार. त्या मावशींवरही लक्ष ठेव. मी काय करतोय किंवा मी कुठे आहे हे त्याला अजिबात कळता कामा नाही. ठीक आहे? तुम्ही सांभाळून राहा आणि इथे जे काही घडेल ते फोनवर कळवत. लगेच कळव. तू निघा. कोण आहे का? भागवत? पंडित भाई? हो भागवत. मायाबाई? माईला म्हणजे घर असंच टाकून गेलेलं दिसतं. ये बघा रे जरा. इकडे तर कुणी बी नाही. सरकार, आतल्या खोलीत मी कोण नाही. सरकार, वरल्या खोलीत बी कोण नाही. मायला गेली कुठं म्हणायची समधी. चंद्री दिसली का? नाही. कोण? हॅलो, मी इन्स्पेक्टर अशोक पाटील बोलतोय. हे भागवतांचं घर काय? होय. शैलेंद्र भागवत आणि मनाली भागवतांच्या गाडीचा अपघात झालेला आहे. गाडी दरीत कोसळली आहे. काय? हो, गाडी पूर्णपणे जळालेली आहे. हॅलो हॅलो